माझी अडचण ऐकायची आहे. माझी अडचण ही आहे की तुझ्यासोबत पबमध्ये जायचं असेल ना, आधी ते शॉर्ट्स घाला, मग तो वन पीस घाला, मग खाली ते हाय हिल सँडल्स घाला. मी एवढा सगळा लवाजमा घेऊन पबमध्ये जा. ते घालून तुझ्यासमोर नाचा. नाचताना मी अनकम्फर्टेबल, आणि ज्या कपड्यांमध्ये मी कम्फर्टेबल आहे तसे कपडे घालून आल्यावर तू ऑकवर्ड. का तर असे कपडे घालून पबमध्ये कोणीच जात नाही. ए, मला जर नाचायची इतकीच हौस असेल ना, तर मी गणपतीत नाचेल, नाही तर नवरात्रीत नाचेल, नाही तर मैत्रिणीच्या लग्नात नाचेल, पण माझ्या कम्फर्ट झोननुसार. तुला तिथे यायचं म्हटलं तर तुला ते डाऊन मार्केट वाटणार. काय प्रॉब्लेम आहे तुम्हा बॉयफ्रेंड लोकांचा? हा, प्रेमाखाली भर रस्त्यावर खांद्यावर हात ठेवलेलं चालतं, पण आम्ही जर तुमच्या मित्रांसमोर हात धरला तर तुमच्या अंगात जाकीर खान येतो आणि तुमचा सक्त लोंडा बनतो. फोनवर 100 वेळा आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू म्हटल्यावर आय लव्ह यू टू म्हणायला तुमची फाटते. का तर बेबी ऑफिसमध्ये, बेबी बाहेर आहे, बेबी मित्रांबरोबर आहे. आणि त्याच मित्रांनी जर 90 पाजली तर व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक सगळीकडे नको नको ते दोस्ती यारचे स्टेटस ठेवतात. परवा काय स्टेटस ठेवलं होतंस? हा, आपली दोस्ती फुल टाईम मस्ती. आणि जेव्हा ही मस्ती उतरते, पैसे संपतात, तेव्हा सर्व बॉयफ्रेंड्सला आठवते त्यांची गर्लफ्रेंड. आणि मग हाय बेबी, कशी आहेस बबड्या, काय झालं सोन्या? तुम्हाला काय वाटतं असं गुलू बोलल्याने आम्ही पागळतो, म्हणजे आम्ही येडे? तुम्हाला जेवढे आम्ही येडे आहोत असं वाटतं ना, तेवढे येडे आम्ही नाही आहोत. अरे बाकीच्या गर्लफ्रेंड्सच्या बॉयफ्रेंड्सला जाऊन विचार त्यांचे किती नखरे असतात ते. बेबी आज स्टारबक्सला जाऊयात ना, बेबी मला पिझ्झा हवाय, बेबी मला बर्गर हवंय, बेबी मला मूवीला ने ना. आणि मराठी मुलींच्या काय अपेक्षा असतात रे? फक्त प्रेमाचा एक फोन कॉल, बस, प्रॉब्लेम सॉल्व्ह.